ऐकला तो अभि नॉन ऐकला निखिल पहिल्या षटक घेऊन येतो तो. अरे हा ओके षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो अभि. एकाचा सायकल सातपाटी ब संघ एकाचा पॅराडाईज संघ दोन्ही दिग्गज संघामध्ये लढत. षटकातील पहिला चेंडू सामना करतो अभि. यस आता या षटकाचा प्रयोग होता. अपील मात्र केली होती अंबरकडे वाईटची मागणी केली होती पण बॉल मात्र डॉट एस्टेल त्यात स्थिर आहे. पहिला चेंडू इट इज अ डॉट चेंडू. चला गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ध्रुव ठरतोय. या आता मात्र मैदानावर ओलात तर धावसंख्या संघाचा एक धावेने खातं खुलेल. पहिला चेंडू आला डॉट दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि एक धावेने यानुसार संघाचा खाता खोल जाईल. दोन चेंडू एक धावा ऑन दी स्कोर लागले जातात. येणार चेंडू हा तिसरा. दोन चेंडूचा खेळ संपला. आता मात्र शक्य असेल तो निखिल ऑन स्ट्राईक षटकातील तिसरा चेंडू घेऊन आता मात्र पुढे चेंडू बॉल चाललाय. ऑन साइड रिझनला क्षेत्ररक्षण आहे तैनात. तो परत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल दोन्ही या धावसंख्येवर. चला गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ध्रुव ठरतोय. या पूजा मॅडम आपल्या देखील विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. पूजा मॅडम आपण देखील यायचे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. पूजा भीर मॅन ऑफ द मॅच या आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ध्रुव ठरतोय. मैदान बोलत आता मात्र बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे. तो परत एक धावा धावसंख्या सरसावेल आणि धावसंख्या पोहोचेल ती फ्लाइंग होईल तीन या धावसंख्येवर. चार चेंडू तीन धावा ऑन दी स्कोर लागले तर बिनबत तीन धावा. येणार चेंडू हा पाचवा. चार चेंडूचा खेळ हा संपला. पाचवा चेंडू मार्गस्थ सामना करता पुढे निखिल एकाचा सायकल सतपटी बस सांगा एकाला बॅरेट. आता मात्र फटका सजवलाय बॉल चाललाय. जस्ट चौकारासाठी काय फटके किंवा फटका खेळला निखिल एकदम खटुकट फटका जी लाईन आहे त्या लाईनच्या नुसार बॉल ऑनसाइड दिशेला ढकलून दिला आणि याच कारणामुळे धावसंख्या 4 फ्लाय होईल आणि ती पोहोचेल मात्र 7 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू हा शेवटचा पुढे बांधून खेळ त्याने मागच्या चेंडू चौकार लगावला होता. यस आता मात्र या फटका सजवायचा प्रयत्न होता ऑनसाइड रिझनला पण बॉल मात्र एस्टनच्या स्थिर होता. येतो डॉट चेंडू. षटक संपते. षटकात धावसंख्या कडून वर्तवून पाहिला त्या पोहोचतात 7 या धावसंख्येवर षटक संपते. हॅलो सिक तर मैदान ओला दुसरीकडे विशाल बेनपंचाच्या भूमिकेत उत्कर्ष पाटील लेग साइडला अखिलेश मोरने कसे डबल. आता मात्र अब्बूच्या बॅट मध्ये पहिल्याच विशालच्या चेंडूवर आक्रमण केलं. पेन पहिल्या चेंडू ऑनसाइड रिझनला बॉल चालला दन दन करत तो अब्बूच्या बॅट मध्ये चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोहोचली 11 या धावसंख्येवर. येणारे चेंडू 5 आणि 10 संख्येचा विचार केला ती पोहोचतय 11 या धावसंख्येवर. षटकाचा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ आणि सामना करतो अभि. षटकाचा चेंडू पुन्हा एकदा हो आता मात्र फटका सतवायचा प्रयत्न होता ऑनसाइड रिझनला. आता इथं दुसरा चेंडू डॉट कमबॅक केला मात्र विशालने
पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं, अभिनय चौकार लगावला होता, पण आता मध्ये दुसरा चेंडू येतोय डॉट. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. या सॉफ्टने घेऊन गाला क्षेत्ररक्षण आहेत ऑफसाइड रिझनला. तो परत एक धाव परिपूर्ण होणार, एक धाव धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 12 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडू असेल 3 आणि 14 चेंडू मार्गस्थ. सामना करतो निखिल लेफ्ट राईट हँड फलंदाज. आता तर यस बॅटच्या गडावर आणि यस डायरेक्ट यस टर्न केलाय आणि आता मात्र निखिलला परतावला बॅक टू द आउट. इट इज अ गॉड हंबलचं बोट वरती ओटी आउट. काय कमळीचा चेंडू हाताला विशालने अतिरिक्त अतिशय सुंदर. निखिलला देखील बॉल चेंडू समजला नव्हता. याच कारणामुळे निखिलला बॅक टू टंपच्या आश्रयाला पाठवून दिला. आता मात्र नवीन फलंदाज यस जितांश होत आहे नवीन फलंदाज. आता मात्र चेंडूचा विचार केला तेच होता. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असेल तर 2, 5वा चेंडू मार्गस्थ आणि सामना नवीन फलंदाज येतो तो जितांशू. धावसंख्या विचार केला ते पोहोचते मात्र 12 या धावसंख्येवर स्थिरावत आहे. आता पुढे सुद्धा 5वा चेंडू मार्गस्थ. या 7वा सॉफ्टवेअरने खेळून गेला ऑनसाइड रिझनला. क्षेत्ररक्षण आहे त्यांना तो परत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावांनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 13 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या विचार 313 या धावसंख्येवर. आता मात्र यस कटकाचा प्रयत्न होता. वाईटची मागणी केली होती अंपायर कडे पण यस रिव्ह्यूची मागणी केली फलंदाजच्या टीम कडून. साई गणेश सातपाटी संघाने प्रत्येक इनिंगला एकच रिव्ह्यू असेल हे मला लक्षात असू द्या. दोन्ही टीमने लक्षात असू द्या. प्रत्येक इनिंगला एकच रिव्ह्यू दोन्ही संघांना. सर्व प्रेक्षक येत असेल आपण जे बॅरिकेड आहे त्याला टेकून राहू नका. लक्षात असू जे बॅनर जवळ प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण त्या बॅरिकेड टेकून राहू नका. लक्षात असू द्या. यस अंपायरचा निर्णय हा अंतिम राहणार असता. त्याला पण थर्ड मॅनने गेला आणि उत्कर्ष सांगेल हा माझा निर्णय बरोबर होता. आणि ही षटक संपता षटकात धावसंख्या स्कोर काढून परतावून पाहिले आणि ती पोहोचते 2 षटकानंतर 13 या धावसंख्येवर स्थिरावली धावसंख्या आणि 2 षटक संपले 1 विकेटच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन होतो जब्बीर. यस सामना करतो जितांशू. जब्बीर म्हणजे अर्थात क्रिकेट बॉक्स क्रिकेट राजा माणूस ज्यामध्ये व्हॉलीबॉलला नतमस्तक करून ठेवला. आता मध्ये पहिला चेंडू सन्मानानं सॉफ्टवेअरने घेऊन काढलाय. तो परत एक धाव ऑफसाइड दिशेने एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 14 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. सामना करतो ओपी. आता घेऊन काढला ऑनसाइड विशाल असेल तिथे डायरेक्ट रनआउटची संधी होती पण नॉट आउट अंपायर दर्शविताना. पर्यंत तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 15 या धावसंख्येवर. आता पुन्हा फटका 17 क्षेत्ररक्षण आहेत ऑफसाइड दिशेने रनआउटची दाट शक्यता. तो बरं एक धाव परिपूर्ण होणार. फेकी मात्र सुंदर केली होती पण फलंदाज सेफ होणार तोपर्यंत धावसंख्या 1 ने फ्लाय होईल आणि ती पोहोचेल मात्र 16 या धावसंख्येवर. 3 चेंडू खेळ संपला. येणारा चेंडू हा 4था. आता बॅटची काढा घेऊन याच्यानेच रनआउट होईल का? हो यस अंपायरचं बोट वरती आणि आता मात्र चितंशला परतावा लागेल. बॅक टू टेक आउट. इटचा गॉन विकेटचा बदल टू टी आउट. नवीन फलंदाज जितांशूचा घेऊन रोहित. चेंडूच्या
विचार केला 4 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा 5वा. आता मात्र नवीन फलंदाज येतो रोहित. धावसंख्या विचार केला स्थिरावते मात्र ये 16 या धावसंख्येवर. आता मात्र 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल आणि येणारा चेंडू हा 5वा बाकी असेल. आता मात्र ऑन स्ट्राईकला सुद्धा रोहित नवीन फलंदाज. हो आता कटकनचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण आणि एक धावा धावसंख्या सरसावेल फ्लाइंग होईल आणि ते पोहोचेल मात्र 17 या धावसंख्येवर. काय कमालीची गोलंदाजी राहिले आता परत पॅराडाईज संघाकडून. आता मात्र येणार शेवटचे चेंडू मार्गस्थ. यस आता मात्र ऑन सिटीजनला मुख्य व्यासपीठात सन्मान करणारा धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ते पोहोचेल मात्र. नवीन गोलंदाज होते तोशीर. आता म्हणजे षटकातील पहिला चेंडू. आता मात्र फटका फसलाय. अब्बीला परतावा लागेल. बॅक टू डगआउट. पहिला चेंडू तोशीरने घेतलाय. अब्बीला पाठवून दिला अंपायरचा बॉटवरती. आउट विकेटचं पतन आणि अब्बीला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. काय अफलातून पहिला चेंडू हाताला तोशीरने जो अब्बी होता ओपनिंगचा त्याला मात्र आता पाठवून दिला डगआउटला. धावसंख्या स्थिरावली होती 18 या धावसंख्येवर. चेंडूचा एक खेळ संपला. येणाऱ्या चेंडूचे 5 आणि चौथा चेंडू मार्गस्थ. आता नवीन फलंदाज आता फटका सजवला. क्षेत्ररक्षण आहे जब्बेर कोणतेही चूक न करता डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावली होती 18 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा 3रा मार्गस्थ. पुढे अभय. आता मात्र बॉल चालला ऑन साइड रिझल्टला. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण क्षेत्ररक्षण असतील. एक धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 19 या धावसंख्येवर. 3 चेंडू 19 धावा. चौथा चेंडू पुढेचा मार्ग. 7वा फटका सजवलाय. 1 बॉल्स 2 बॉल्स आणि रोहितच्या बॅटिंग होत आहे. सीमार रे शेपार चौकार. 4 धावून धावसंख्या सरसावली आणि ती पोहोचली मात्र 23 या धावसंख्येवर. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 2 आणि 5वा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला 4 या धावसंख्येनंतर फ्लाइंग झाली आणि धावसंख्या पोहोचली 23 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच एकदा शिवराजच्या विवूड संघ आणि एका साईडला स्कॉर्पियन बी संघ. स्कॉर्पियन बोईसर. ओके दोन संघाच्या गर्दन विनी झाली. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी लक्षात असू द्या. आता पुन्हा एकदा रोहित फटका सजवला होता. क्षेत्ररक्षण आहे त्याला कोणतेही चूक न करता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. टॅप करण्याचा प्रयत्न होता. आता मध्ये येतोय डॉट चेंडू. शेवटी मार्गस्थ. पुन्हा एकदा रोहित त्यामध्ये एक चौकार ठोकला होता. आता तर यास अतिरिक्त धाव. वाईट प्लस 2 धावसंख्येने धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 25 या धावसंख्येवर. शेवटच्या पुन्हा मार्गस्थ चेंडू. आता मात्र 6वा चेंडू हा वाईट आलाय आणि त्याच करता वाईट +1 आणि 2 धावेने धावसंख्या सरसावली आणि ती फसली 25 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचे चेंडू इनिंग मधला शेवटचे चेंडू सामना करतो पुन्हा एकदा अभय. मग या शेवटचे चेंडू काय करताय, काय घडतंय, काय बिघडतंय. आता मात्र यास रोहितला मात्र काही होती नॉनस्ट्राईक वरून सुटायची. चला स्पीडअप करा. 3 मिनिट जास्त घेईल बघा. चला वेळ न घालवता स्पीडअप करायचं लक्षात असू द्या. चला नेक्स्ट मॅच एकदा शिवराजच्या बोर्ड संघ आणि कसेला स्कॉर्पिओ बोईसर संघ. आता मला बॉल झाला डिक्लेअर झोन सिंगल लपड धावसंख्या 1 ने फ्लाय एक पोहोचेल. 26 या धावसंख्या. टार्गेट 27 धावसंख्येचं. एक मिनिट
यस धन्यवाद तिथे शुभ मंगलचे प्रोप्रायटर अर्थात दुर्वेश मोरे सरांना बोलतो या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपण व्हायचंय यस स्थानपण झाल्यात या आपण यस जितेश बुर्ला सरांना वेलसरी या आपण दुर्वेश मोरे यांचा प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचा आहे तर आता पण मैदानी बोलला तर विजयासाठी असेल तर टार्गेट 27 इंटू टार्गेट असेल पर्यंत संघाला तो पण एक ऐकूया सुंदर गीत चला नेक्स्ट मॅच एखादा शिवराज वरुड संघ आणि एखादा स्कॉर्पियन बोईसर संघ दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्याकरिता चला या इनिंग मध्ये टॉस उडवायचं लक्षात असू द्या यस दुर्वेश मोरे सरांनी मिळते या आपण नेक्स्ट मॅच टॉस कॉइन करण्यासाठी हे शिवाजी वरुड संघाचे कर्णधार जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचून शिवाजी वरुड संघाचा कर्णधार यायचा यस नेक्स्ट मॅच एकाला स्कॉर्पिओ बोईसर संघ आणि एका साईडला शिवराज वरुड संघ कॉल असेल शिवराज वरुड संघाचा आता यस हिट इज कॉल आणि आलाय टेल आता मात्र तुमचा निर्णय काय असेल फिल्डिंग यस किती धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करणार 30-35 ओके तुम्हाला नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक आणि जर शिवराज वरुड संघ आपण तर टॉस विन झाला असता काय निर्णय असता फिल्डिंग घेतली असती तर आता आपला मना विरुद्ध झालाय प्रथम फलंदाजी करायचं आहे किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार 40+ करायचा ट्राय करू ठीक आहे तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी मैदान बोलला तर चेंडूचा खेळ चालू होतो मात्र 3 ह्या चेंडूचा आणि धावसंख्या विचार केला तर 5 या धावसंख्येवर पहिला चेंडू बघितला चौकार जब्बीरने घडवला जब्बीरचा काय प्रदर्शन पहिल्या चेंडूवर चौकार आता मात्र येणार चेंडू असेल तर चौथा सामना करेल तो जब्बीर रियाज फटका सजवर आहे पण बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे तोपर्यंत 1-3 धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 7 या धावसंख्येवर 4 चेंडू खेळ चांगला येणार चेंडू सिटी 2 आणि 5वा चेंडू मार्गस्थ आता यस कट करून चालला बॉल यशाच्या साईडून डिक्लेअर झोन कडे तोपर्यंत सिंगलने धावसंख्या 1 ने भर पडेल आणि ती पोहोचेल सरसावेल फ्लाइंग होईल 8 या धावसंख्येवर शेवटचा बॉल मार्गस्थात पुण्याच्या जब्बीर ज्याने मात्र बॉक्स क्रिकेट हलवून दाखवला जब्बीरचा काय नाव ब्रँड आहे हे दाखवला आता मात्र बॉल चालली ऑफसाइड कट करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण आहे तैनात आता मात्र येथे डॉट चेंडू तोपर्यंत षटक संपतोय षटकातील धावसंख्या स्कोर काढून परतावून पहिला त्या पोहोचला मात्र 8 या धावसंख्येवर षटक संपतोय I love you मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली धावसंख्येचा विचार की 1 षटकानंतर ते पोहोचणे मात्र 8 या धावसंख्येवर दुसऱ्या टक्क्यानंतर जिग्नेश आत्मशाखील असेल तो आया या षटकातील पहिला चेंडू आता मला सुटक्याचा प्रयत्न बॉल चाललाय
यस चौकारासाठी यस काय फटकेबाजी केलं अतिशय पहिल्या चेंडूवर काय आयन आहे मी काय करणार माझ्या संघासाठी हे आयन पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय आणि पहिल्या चेंडूवर तो आयच्या बॅटनं चौकार धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 12 या धावसंख्येवर काय फटका केला अप्रतिम पहिल्या चेंडूवर दाखवून दिला मी काय माझ्या नावात काय गुणवत्ता आहे ही माझी गुणवत्ता मी पहिल्या चेंडूवर चौकार मारू शकतो यस दुसऱ्या चेंडू पुन्हा एकदा मार्ग असेल आणि सेन्सिबल क्रिकेट तोपर्यंत 1 ने धावसंख्या सरसावेल आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होईल आणि ती पोचेल मात्र 13 या धावसंख्येवर 2 चेंडू खेळ संपला येणार चेंडू हा तिसरा असेल आला सायकल असेल तो अर्थात नो डाऊट चप्पीर आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक चप्पीर यस आता मध्ये अतिरिक्त वाईट चेंडू अंपायर दर्शवित आला 1 ने फ्लाय आणि ती पोचेल 14 या धावसंख्येवर पुढच्या तिसरा चेंडू मार्गस्थ आता पुढच्या एकदा पोहोचलाय ऑन सिटीजनला डिक्लेअर सोनकडे मुख्य समालोचना सन्मानित करणारा येतो धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचेल मात्र 15 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ संपला येणार चेंडू हा सुद्धा पुढच्या आयन ज्याने मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केला होता मग या चेंडूवर काय करतोय काय घडतंय काय बिघडतंय आता या सेन्सिबल क्रिकेट आयन सांगेल की माझ्याकडे चौकार मध्ये क्षमता आहे आणि सिंगल कडची देखील क्षमता आहे आणि यस या प्रकारे धावसंख्या 1 ने फ्लाय होईल धावसंख्या 1 ने सरसावेल आणि ती पोचेल मात्र 16 या धावसंख्येवर यस आता पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचेल 17 या धावसंख्येवर शिवजन पुन्हा एकदा मार्गस्थ सामनाकडे तो आयन त्यामध्ये खूपच सुरेख आतापर्यंत खेळ केलाय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आयन ऑन स्ट्राईक शिवजन पुण्याच्या मार्गस्थ आता मात्र अटॅकिंग क्षेत्र लावलंय पण आपण क्षेत्र सुरेख करून लावून काही उपयोग नाही तेवढाच अचूक टप्पा देखील आपल्या गोलंदाजीचा महत्वाचा असतो आता मात्र वाईट चेंडू अंपायर दर्शविताना आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होईल आणि ती पोचेल मात्र 18 या धावसंख्येवर यस पुण्याच्या शेवटचे मार्गस्थ आता मात्र स्ट्रायकर सुरू आया तर मात्र खूपच सुरेख खेळ आपल्या संघासाठी आता मात्र यस वाईट चेंडू वाईट +1 होणार का फेकी मात्र खराब होती पण स्वरूप बॅकअप बनता येईल सायकल सतपट क्षेत्ररक्षणाकडून तोपर्यंत 1 धाव वाईट +1 धावसंख्या 2 ने फ्लाय आणि ती पोचेल मात्र 20 ह्या धावसंख्येवर येणारा पुण्याच्या शेवटच्या चेंडू अतिकरण या षटकात झालाय पुण्याच्या ऑन स्ट्राईक जब्बीर या सातामध्ये फटका चाललाय डिक्लेअर सोनकडे तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार 1 धावाने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 21 या धावसंख्येवर तोपर्यंत एक संधी देऊ आपण डिझेला आता पहिला चेंडू फटका सजवला होता स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू पण जब्बीरने पण आता पहिला चेंडू डॉट तिसरा चेंडू बसंत आता पुढचा दुसरा चेंडू या स्टॅप करण्याचा प्रयत्न होता ऑनसाइड डिझनला पण आता मात्र ते डॉट चेंडू 2 चेंडू डॉट पहिले 2 चेंडू डॉट आला धावसंख्या स्थिर होती 21 या धावसंख्या येणार चेंडू हा तिसरा याच फटका सजवलाय बॉल चाललाय टॅपच्या रूपात डिक्लेअर सुनकर तोपर्यंत 1 धावा सरसावेल आणि धावसंख्या पोहोचेल ती
22 या धावसंख्या अजून देखील 5 धावांची गरज विजयासाठी पॅराडाईज संघाला आणि डिफेंड करावं लागेल सायंगिनी सातपाटी बस संघाला विजयासाठी. आता मात्र बसंतने 3 चेंडू मागे 1 धावा खर्च करून केलाय. येणारा चेंडू हा चौथा असेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र सांगितलं आयन त्याने मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. चौकार सिंगल डबलची क्षमता आहे माझ्यात ही करून दाखवलाय. माझ्यात ही गुणवत्ता आहे आयनने हे करून दाखवला. आता येणारा चेंडू हा चौथा फटका चढवलाय. आयन म्हणेल तुम्ही क्षेत्रक्षण कितीही पुढे ना कितीही लावा माझ्यात जी ताकद आहे जी माझ्यात गुणवत्ता ही मी दाखवणार. आणि आयनच्या पेटीत 1 बाउन्स आणि सी मार रे शिपार आयनच्या पेटीमध्ये चौकार. त्यासंख्या 4 रे फ्लाय आणि ती पोचली मात्र 26 लेवल टू स्कोर. आता मात्र 1 धावा गटीसाठी विजयासाठी 1 धावाची गरज पॅराडाईज संघाला. आता मात्र यस बॅटच्या कडून आता मात्र विजय संघ अर्थात नो डाऊट पॅराडाईज संघ जिंकल संघाचं कौतुक जिंकल संघाचं अभिनंदन हरल्या संघाचं कौतुक. आता मात्र मायक्रोफोनला जाऊया ऐकूया उमरेचा आवाज अर्थात गोलगोळ्याचे धनी संतोष दादा पाटील. येस गेल्या मॅच ऑफ द मॅच आयन. गेल्या मॅच ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी सेन्सिबल क्रिकेट दाखवला जी माझ्यात गुणवत्ता ही दाखवली करून तो आयन ठरतो गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रितू दादा लेडीजला कोण सोनावली मग यांचं मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण बोलूयात. सिद्धार्थ मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते देऊयात मॅन ऑफ द मॅच. या सिद्धू अयान ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अयान या एक चांगली मॅच खेळलाय अयान आणि त्याला मिळतंय मॅन ऑफ द मॅच. आणि अमोल देखील यायचं आहे. अमोल भोईर विनंती असेल आपण या लगेचच. अमोल भोईर आपण यायचं आहे. इथून आयोजकांचा कॉल आहे आपल्यासाठी. श्री अमोल भोईर अंपायरची इथून भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. तर आणखीन एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. स्कॉर्पियन वर्सेस शिवराज्य वेऊर संघ. 2 संघादरम्यान ही बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. याआधी देखील सामना आपण पाहिला. पॅराडाईज टीम ज्या पद्धतीने जिंकली गेली कमी धावांचं लक्ष होतं आणि ते लक्ष देखील पार केलं गेलंय. इथून आपण पाहतोय शिवराज्य वेऊर संघ सज्ज झालाय. स्कॉर्पियन संघाने प्रथम टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी शिवराज्य वेऊर संघाला. सलामीची जोडी मैदानाचा ताबा घ्या. आपण लगेचच मॅच स्टार्ट करणार आहोत.